आमदार रवी राणांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवले जाते। आपल्यासोबत नवनीत राणा आहे। भाभी, काय सांगणार? स्वच्छता अभियान राबवलेलं आहे, श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे। मला वाटतं की सगळे जेवढेही आपण पाहिले आता इथे त्या बाजूनी त्याच्यामध्ये स्वतः जे मजदुरी करणारे महिला आहेत तेही सुद्धा आहे, इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, सायकलिस्ट आहे, सगळ्यांनी येऊन अधिकारी आहे आणि उपमहापौर साहेबही आहे, तर सगळ्यांनी आपला आपला श्रम दिलेला आहे। कारण 3 वर्ष अगोदरसुद्धा आपण याच पद्धतीने पूर्ण छत्री तलाव वडाली असो असं श्रमदान देऊन जेवढंही गाळ आहे ते पूर्ण काढण्याचं काम केलं होतं। कारण की येणाऱ्या काळामध्ये उन्हामुळे जे पाणीचं साठा आपल्याला या पूर्ण शहरामध्ये होणार आहे, तर त्याला वाचवण्यासाठी आपला हे प्रयत्न आहे छोटासा आणि केला आपण। तापमान 46 अंशाच्या समोर गेलेलं आहे, जलसाठ्यात मोठी घट झालेली आहे। काय आव्हान नागरिकांना करणार? कारण 42 तलाव कोरडे पडलेले आहेत। खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे, कारण 15 शहरांमध्ये सगळ्यात जास्त तापमान ज्या शहरामध्ये ते आपलाही आमचंही अमरावती आहे। आणि मला असं वाटतं सगळे नागरिकांनी एवढं स्वतःसाठी काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की आवश्यक असलं तरच आपण घरातून बाहेर निघा। कारण नागपूरमध्ये ती 9 महिन्याची बाळाचं जेव्हा डेथ झाली उन्हामुळे, मला वाटते आपण सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे। आवश्यक असलं तरच बाहेर जा, नाहीतर 100% वी शुड डिले दॅट। गरज असेल, महत्त्वाचं कामच असेल तर घराबाहेर पडा, नाहीतर घरीच थांबा, असं आवाहन जे आहे ते नवनीत राणांनी अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना केलेलं आहे। उष्णतेचा पारा जर आपण पाहिलं तर अमरावतीचा 46.8 अंशावर गेलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।